पीक विमा 2025 खरीप सर्वात मोठी अपडेट. तर हो शेतकरी बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात या अगोदर सुद्धा मी वेळोवेळी 2024चा खरीपचा असेल, रब्बीचा असेल, वेळप्रसंगी आवश्यक जेवढ्या सुद्धा अपडेट होते आपणा सर्वांपर्यंत पोहोचवल्या. तुमचे क्लेम स्टेटस, तुम्हाला मिळत असलेला नसलेला, त्याची कारणे, काही जणांचा अजूनही 24चा सुद्धा बाकी आहे, खरीपचा बाकी आहे, रब्बीचा आहे, मान्य आहे. पण त्या योजनेमध्ये ₹1 पीक विमा योजनेमध्ये अपडेट जी होती ती मी वेळोवेळी पोहोचवली. पण ती जी प्रक्रिया आणि ती जी एक योजना होती ₹1 पीक विमा योजना ती वेगळी होती आणि 2025 मधली ही जी पीक विमा योजना आहे ही वेगळी आहे. त्यामुळे जेव्हा पीक विम्यासंदर्भात कुठली मी अपडेट आणतो तर बरेचसे शेतकरी तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न करतात, की तोच नाही आला, हा कुठून येणार? तुम्ही काही सांगता, तोच नाही आला, हा एवढ्या लवकर कुठून मिळणार? पण मी आपणा सर्वांना वेळोवेळी सांगितलेलं आहे, ही पीक विमा योजना वेगळी आहे. महाराष्ट्रभर सर्वदूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचं पॅकेज जाहीर करतानाच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यावेळेस हेक्टरी ₹17,500 पीक विमा मिळवून देण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहे, बोलणार आहेत, बोललो हे सुद्धा सांगितलं. देशाचे कृषी मंत्री त्यांच्याशी संपर्क केला, संवाद साधला, ते सुद्धा सांगितलं. देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलं. या विषयावर आमचा संवाद झालेला आहे, संपर्क झालेला आहे. मी सुद्धा म्हणजे देशाच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे, की पीक विमा संदर्भात मी सुद्धा प्रयत्न करून तुम्हाला तातडीने कंपनीला बोलून तो मिळवून देणार आहे. तर त्या संदर्भातच आता डिसेंबर 2025 झालेला आहे. जानेवारी 2026 सुरू झालेला आहे आणि डिसेंबर अखेरपर्यंतच म्हणजे आज कालपर्यंत जानेवारीच्या 2 दिवसापर्यंत जवळजवळ सर्वच जिल्ह्यातल्या अंतिम पैसेवारी, अंतिम आणेवाऱ्या सुद्धा निघालेल्या आहेत, मार्गी मोकळे लागलेले आहेत. कापणी प्रयोग डिसेंबरचे शेवट अंती झालेले आहेत आणि कापणी प्रयोग शासनाला आणि सोबतच पीक विमा कंपनीला सुद्धा सुपूर्द करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता तुमचा जो खरीप पीक विमा आहे तो कधी मिळणार, त्याची तारीख, तुमचा जो काही प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो. तर मित्र, तुमचा खरीप 2025चा जो पीक विमा आहे तो संक्रांत झाल्या म्हणजे संक्रांत 14 जानेवारी 2026 नंतर म्हणजे 15 जानेवारी 2025 पासूनच या पीक विम्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे, बंधनकारक आहे, आवश्यक आहे आणि वेळ प्रसंगी ती होऊ सुद्धा शकेल किंवा होईल सुद्धा. आता तुम्ही म्हणसाल फिक्सच तारीख सांगा, फिक्स अधिकाऱ्यांनी सांगितली, फिक्स मंत्र्यांनी सांगितली, ती सुद्धा तारीख मागे पुढे होताना आपण पाहिलेली आहे. फक्त आणि फक्त फिक्स तारखा या मोठ्या मुश्किलने पीएम किसान, सीएम किसान, नमो यांच्या ठरवल्या जातात आणि त्या दिवशी ते वितरण सुद्धा सुरू केले जाते आणि त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण पाहिलेला आहे की वेळ बदलला जातो किंवा तारीख सुद्धा बदलली जाते. त्यामुळे खरीप 2000 पीक विमा 2025चा जो आहे ही जी अपडेट आहे तर त्याच्या तारखेच्या भानगडीत न पडता तेवढाच फक्त दिलासा आणि आनंददायक बातमी आपल्यासाठी आहे ती आपण घेऊया की आता येत्या या जानेवारीमध्ये शेवटपर्यंत या प्रकरणाची विल्हेवाट लागावी आणि शेतकऱ्याच्या खात्यावर, आधार संलग्न खात्यावर पीक विम्याचं वितरण सुरू व्हायला हवं. हे महत्वाचं आहे आणि ते 15 जानेवारी पासूनच व्हायला हवं, कारण की वेळ प्रसंगी या योजनेनुसार सर्व गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर ऑलरेडी झालेल्याच आहेत. समजा पीक कापणी प्रयोग असेल, त्याच्यानंतर जो अहवाल आहे, ती अहवाल आहे, पैशाची अंतिम वारी असेल, या जेवढ्या काही गोष्टी आहेत या सर्व मार्गी लागलेल्या आहेत. त्यामुळे तुमचा पीक म्हणजे जे महसूल मंडळ पात्र झालेली होती त्या सर्व पात्र महसूल मंडळांचा पीक विमा मिळण्याकरिताचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि तिळगुळ झाल्या सक्रात झाल्या तुम्हाला ही गोड बातमी लवकरच मिळेल. या व्यतिरिक्त सुद्धा पीक विमा 2025 खरीप संदर्भात काही अपडेट असतील तर नेमकीच तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि करीन सुद्धा. फक्त एवढं आहे की आता सांगितलं म्हणजे विषय का ते पीक विम्या संदर्भात असा विषय आहे की पीक विमा ज्या शेतकऱ्यांना नाही भेटला त्यांच्यावर काय बितते, त्यांची काय नाराजी, त्यांचा काय रोष आहे. मी होऊ शकतो मागे तर एक बहादर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिल्याच्या नंतर कमेंटमध्ये सांगत होते की हा आता पीक विम्याचं झालं का, आता हे सुरू केलं का, अरे काय तुमचा धंदा, तुमची काय वागणूक, तुम्ही काय प्रयत्न केले, शेतकऱ्यांनी किती उठाठेव केल्या, तालुका कृषी अधिकारी गाठले, पीक विम्याचं कार्यालय गाठलं, पीक विम्याच्या कार्यालयावर जाऊन त्या प्रतिनिधीशी संपर्क केला, जिल्हा प्रतिनिधीशी संपर्क केला, कंपनीशी संपर्क केला, 2-2, 3-3 आठवड्यामध्ये त्या टोल फ्री नंबरवर स्वतःच्या तक्रारी नोंदवल्या, त्याचा रेफरन्स नंबर घेतला, पुढच्या वेळेस रेफरन्स नंबर सांगितला. कितीतरी शेतकऱ्यांनी हा प्रकार केला, लोकप्रतिनिधीशी सुद्धा संपर्क साधला कितीतरी शेतकऱ्यांनी. एवढं काही केल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांना अक्षरशः खरोखर पीक विम्याचा लाभ त्यांना त्यांच्या नियमानुसार डॉक्युमेंट आयडी, झेरॉक्स, कागदपत्र पाठवल्याच्या नंतर मिळालेला आहे. तर मित्र, नाराज होऊ नका. तुम्ही बघा 2024चा विषय सांगत आहे मी आता परत 2025च्या व्हिडिओच्या पीक विम्याच्या सोबतच ज्यांचा राहिलेला आहे
त्यांचे स्टेटस चेक करत राहा. तुमचे डॉकेट आयडी आलेले होते का? तुम्ही ऑनलाईन तक्रारी केल्या होत्या का? तुमच्या गावामध्ये ऑनलाईन तक्रारी झाल्याच्या नंतर यादीमध्ये नाव आलं का? कंपनीचे प्रतिनिधी आले होते का? कंपनीच्या प्रतिनिधीने ऑलरेडी ते फॉर्म भरले का? ऑनलाईन सबमिट केले का? किती टक्के नुकसान दाखवलं? तुमच्या सह्या घेतल्या का? या सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. त्याच्यानंतर तुमचा निधी मंजूर होऊन तुमच्या खात्यावर आला का नाही ते नंतर पाहावं लागते. पीएमएबीवायच्या पोर्टलवर पाहू शकता, पीएमएबीवायच्या ॲपवर पाहू शकता, पीएमएबीवायच्या व्हॉट्सअपच्या चॅटबॉटवर सुद्धा पाहू शकता. आणि काही दिवस अगोदर तर हे सुद्धा कळलेलं आहे की पीक विमा कंपनीकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पीक विम्याचं जे अनुदान आहे ते परत गेलेलं आहे. शेतकऱ्यांच्या ई-केवायसी, तांत्रिक अडचणी अशा काही कारणास्तव. तर 2024चे असे छोटे-मोठे बरेचसे कारणं आहेत. ते क्लिअर करून तो पीक विमा पाडण्याकरिता त्याचा फॉलोअप घेत राहा, पाठपुरावा करत राहा मित्रांनो. या व्हिडिओच्या माध्यमातून 2025 संदर्भातली एक गोड बातमी होती, एक अपडेट होती, जी सकाळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ऑलरेडी या व्हिडिओच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे जानेवारी शेवट आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच 2000 खरीप 25 सोयाबीनचा पीक विमा मिळणे अपेक्षित होतं आहे आणि त्यानुसार मिळायला सुद्धा हवा. आणि आता इथे पुढे काय होते आपण ते पाहणारच आहोत आणि मी सर्व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी ज्याप्रमाणे पोहोचवत आहे, यावेळी सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि याच्यानंतर सुद्धा नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रहो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा 2025 संदर्भातली जी अपडेट आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत मी पोहोचवली. नक्कीच तुम्हाला आवडली असेल. तुमच्या काही प्रतिक्रिया, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंटचं, तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा नेहमीप्रमाणे नक्कीच प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.